महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांमधली ही परिस्थिती. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, असं हे शेतकरी आणि इथले लोक सरकारला सांगतात. मात्र फक्त लढण्यासाठी आर्थिक बळाची गरज आहे आणि सरकार ही मदत कधी त्यांच्यापर्यंत पोहोचवतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची बातमी बीड जिल्ह्यामधून. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडतात. अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव इथे धक्कादायक प्रकार घडलेला आहे. गावातीलच मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना संदीपान अडसूळ यांच्या अंगावरती चिरेबंदी वाड्याची भिंत कोसळली आहे. या दुर्घटनेमध्ये अडसूळ गंभीर जखमी झाल्यात. स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदत करून त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलंय. त्यांना तातडीनं धानोरा येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरता दाखल करण्यात आलंय. आकाश सावंत या संदर्भातली माहिती देतात. आकाश, नेमकं काय घडलं या ठिकाणी आणि सध्या जखमी व्यक्तीची प्रकृती कशी आहे? तृप्ती, गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. त्यातच बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील मंदिरात दर्शनासाठी जात असताना गावात असलेल्या चिरेबंद वाड्याची भिंत जे आहे ते अंगावरती कोसळली आणि या भिंतीखाली 2 जण जे आहेत जखमी झाले आहेत पडून. यामध्ये एक महिलेचा व एका पुरुषाचा समावेश आहे. दोघांनाही जे ग्रामीण रुग्णालय आहे या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि या दोघांवरती सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळते आणि बघून मला खूपच वाईट वाटले रे. निश्चित आकाश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत.